तर मित्रांनो, मोदीजींनी सर्वांना आता दिवाळीचे गिफ्ट दिलेले आहे आणि जी-एस-टी दर हे कमी केलेले आहे. कुठल्या कुठल्या वस्तू ह्या स्वस्त झाल्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये शेतकरी, घरगुती बिझनेसमॅन या सर्वांना जे आहे खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तूवरती जी-एस-टी कमी करण्यात आलेला आहे आणि आता जी-एस-टीचे जे स्लॅब होते ते सुद्धा कमी करण्यात आलेले आहे. 18 आणि 5% जो स्लॅब आहे तो ठेवण्यात आलेला आहे. 18% आणि 5% आणि 12% आणि 24% जो स्लॅब होता 28% तो आता याच्यामधून रिमूव्ह करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, बार, टूथब्रशेस, शेव्हिंग क्रीम आदी याच्यावरती जे जी-एस-टी होतं ते 18% होतं, आता ते 5% करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बटर, घी, डेअरी स्प्रेड्स 12% वरून 5% आलेला आहे. प्रीपॅक नमकीन, भुजिया, मिक्सचर याच्यावरती 5% करण्यात आलेला आहे. बर्तन जे आहे भांडे, युटेन्सिल्स त्याच्यावरती 12% वरून 5% वर आता टॅक्स आणलेला आहे. फीडिंग बॉटल, नॅपकिन फॉर बेबीज अँड क्लिनिकल डायपर म्हणजे जे बॉटल वगैरे आहे आणि डायपर वगैरे आहे, नॅपकिन आहे बेबीचे त्याच्यावरती सुद्धा जी-एस-टी 5% वर आणला आहे 12% वरून. सेविंग मशीन आणि त्याचे पार्ट, शिलाई मशीन व त्याचे पार्ट 12% वरून 5%. तर या सर्व गोष्टी आता स्वस्त होणार आहे. रिलीफ इन हेल्थ केअर, आता तसंच जे आहे हेल्थ केअर आहे त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स 18% आधी जी-एस-टी होता, आता त्याच्यावरती जी-एस-टी राहणार नाही. म्हणजे लाईफ इन्शुरन्सवरती जी मला जी-एस-टी पडत होते ते आता पडणार नाही. थर्मोमीटरवरती 18% पडत होते 5%. मेडिकल ग्रेड ऑक्सिजनवरती 5% फक्त. ऑल डायग्नोस्टिक किट अँड रिजेंट्स 12% वरून 5%. ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स ज्या होत्या 12% वरून 5%. करेक्टिव्ह स्पेक्टॅकल्स 12% वरून 5% जी-एस-टी राहील. अफोर्डेबल एज्युकेशनमध्ये बघा, मॅप, चार्ट, ग्लोब्स याच्यावरती पहिले 12% होतं, आता त्याच्यातून एज्युकेशनला यांनी पूर्ण सूट दिलेली आहे. पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन, पेस्टल, एक्झरसाइज बुक, नोटबुक, इरेझर याच्यावरती आता कुठल्याही प्रकारचं जी-एस-टी राहणार नाही. त्यानंतर अपलिफ्टिंग फार्मरसाठी शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर, टायर आणि त्याचे पार्ट याच्यावरती आधी 18% जी-एस-टी होतं, आता याच्यावरती 5% राहणार आहे. ट्रॅक्टर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 12% जी-एस-टी होतं, आता 5% द्यावं लागेल. स्पेसिफाईड बायो पेस्टिसाइड, मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे खतं, बियाणे वगैरे हे जे आहे औषधी वगैरे याच्यावरती 12% वरून याच्यावरती 5%. ड्रीप इरिगेशन सिस्टीम 12% वरून 5% म्हणजे इरिगेशनमध्ये फक्त 5% आता जी-एस-टी ठेवलेला आहे. 18% आणि 12% काढून टाकलेला आहे. ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, मशीन फॉर सॉईल प्रिपरेशन, कल्टिवेशन, हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग या सर्वांमध्ये आता 5% ठेवलेला आहे. त्यानंतर ऑटोमोबाईल जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये पेट्रोल आणि पेट्रोल हायब्रिड, LPG, CNG कार 1200 cc आणि 4000 mm 28% जी-एस-टी होतं, डायरेक्ट 10% कमी केलेलं आहे 18%. डिझेल अँड डिझेल हायब्रिड कार 28% वरून 18%. थ्री व्हीलर जे आहे त्याच्यावरती 28% होतं, म्हणजे थ्री व्हीलर ज्या गाड्या आहे त्यासुद्धा आता 10% त्याची कॉस्ट कमी होऊन जाईल, 18% जी-एस-टी राहील. मोटरसायकल 350 cc आणि त्याच्या खालच्या त्याच्यावरती जी-एस-टी 28% होता, 10% आता कमी केलं 18%. मोटर व्हेकल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स म्हणजे जे हेवी व्हेकल आहे, जे मालवाहतूक आहे त्याच्यावरती जे जी-एस-टी आहे ते सुद्धा कमी केलं, तर मालवाहतुकाची जी किंमत आहे ते सुद्धा आता 10% कमी होईल. सेवा आणि इलेक्ट्रॉनिकवरती AC 28% जी-एस-टी होतं, 18% झालं. टेलिव्हिजन 32 इंचच्या वरचं LED LCD याच्यावरती 28% वरून 18% केलेलं आहे. मॉनिटर प्रोजेक्टर 18%. डिश वॉशिंग मशीन जे आहे डिश वॉशिंग मशीन त्याच्यावरती सुद्धा 18% केलेलं आहे. तर अशा टाईपनं जे आहे मित्रांनो सरकारनं आपल्याला दिलासा दिलेला आहे. हिस्टॉरिकल दिवाळी गिफ्ट फॉर द नेशन, जे ज्या पद्धतीनं अमेरिकेनं भारतावरती 50% टेरिफ लावलं होतं त्यालाच अनुसरून सरकारनं जे आता देशांतर्गत जी-एस-टी कमी करून सर्वांना फायदा व्हावा या उद्देशानं हे कार्य केलेलं आहे. तरी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.